आहे। तर परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे। भाजप आमदार परिणय फुके यांनी पण वक्तव्य करताना शिवसेनेचा बाप मीच आहे असं काहीतरी वक्तव्य केलेलं आणि त्या वक्तव्यावरून टीका होती। मला नाही माहिती तिथल्या स्थानिक स्तरावर काही त्यांनी वक्तव्य केलं असेल बँकेच्या कोणत्या शिवसेनेविषयी बोलले मला तेही माहिती नाही, त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर जास्त बोलतात। तर दीपक केसरकर त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी आता परिणय फुके यांना उत्तर दिलेलं आहे। परिणय फुके यांनी माफी मागावी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। दरम्यान स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर परिणय फुके यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। शिवसेनेचा बाप मीच असं भाजपचे आमदार परिणय फुके यांनी म्हटलंय आणि परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर मात्र शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं? तर आईने केलं। आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे आणि ताकदीने सातत्याने आपला पक्ष वाढवण्याचं काम आपण नेहमी केलं पाहिजे। तर परिणय फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असं आता शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। पत्रकार परिषद घेत परिणय फुके यांनी माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर परिणय फुके यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मात्र या वक्तव्यानंतर परिणय फुके वादात अडकण्याची शक्यता आहे। शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेत परिणय फुके यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान परिणय फुके यांना शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला। भाजपचे आमदार परिणय फुके यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य भाजपचे परिणय फुके यांनी केलंय। त्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील उत्तर देण्यात आलेलं आहे। दीपक केसरकर यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र या वादानंतर परिणय फुके यांच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेतृत्वाकडून परिणय फुके यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता परिणय फुके काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आई आणि वडिलांचं कर्तव्य काय होतं हे सुद्धा त्यांना भान नाही आहे आणि काहीतरी अर्वाच्यपणे जे मनात येईल तसं बळबळ केली आणि आईला आणि वडिलांना अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहेत, त्यांना बाप कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत त्यांनी जर 12 तासाच्या या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल। परिणी हा तेच 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते, त्याचा पहिला बाप हो मग दुसऱ्यांचे बाप बन। फुके तो फुकेच, काही बोलतो। एक शेवटचा निशिकांत दुबे यांनी म्हटलं, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आलं तर आम्ही त्याचं स्वागत करू।